तुमच्यावर येऊ नये? इतका आकस, इतका विरोध नाही. ते वाचलं ना आम्ही. आता आमच्या सगळ्या आमदारांच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती आहे की आपण या संदर्भात लक्ष घातलं गेलं पाहिजे. मी आपल्याकडे काही या सभागृहाच्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पक्षाचा नेहमीच अजेंडा राहिला छोटी छोटी राज्य विकासाला तारक सोयीस्कर आहेत असं आपण म्हणत आलो. आणि त्यामुळेच 2019मध्ये 14मध्ये आपण वेगळ्या विदर्भाची गोष्टी केली. मी PWDवर बोलतो आहे, मग पुढे येतो मी. यामध्ये आपण जे काही त्यावेळेस वेगळ्या विदर्भाचं आश्वासन दिलं वगैरे, आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये 1920ला आपल्या 20 साली बांधलेलं जे काही विधान भवन होतं त्याचं पुनर्विकास करण्यासाठी आणि नवीन इमारत उभा करण्यासाठी 1000 कोटीची तरतूद केली. कालच मला वाटते काल परवा मुख्यमंत्री महोदयांनी ट्विट पण केलं की लवकरात लवकर कामकाज झालं पाहिजे. म्हणजे यामध्ये आसन क्षमता वाढवण्याचं काम असेल, 400 तर विधानसभा सभागृहाची क्षमता 400 होणार आहे, विधान परिषदेची 120 होणार तिकडे नागपुरामध्ये, आणि त्यामध्ये मध्यवर्ती सभागृहाची 700 हे मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घोषित केलं. आणि 1000 कोटी रुपयाची तरतूद केली. 28 मध्ये हे बांधकाम होणार आहे, म्हणजे 29च्या पूर्वी ते बांधकाम पूर्ण होईल. मग तुम्ही विदर्भाचं आश्वासन कशाला दिलं 14 मध्ये? वेगळा विदर्भ करू म्हणून का सांगितलं? तुम्हाला जर तिकडे आत्ताची क्षमता तिकडे आमच्या आमदारांची 62 आहे, जर पूर्ण डिलिमिटेशन झालं तर 80 होईल. 80ची क्षमता तिकडे विधानसभेची आहे, विधान परिषदेची आहे. म्हणजेच तुम्हाला विदर्भीय जनतेला तुम्ही फसवलात. तुम्हाला वेगळा विदर्भ करायचा नव्हता म्हणून ह्या बांधकामाची तुम्ही तयारी केली. आणि विदर्भाच्या काय मला तुमच्याच अटल बिहारी वाजपेयींचं भूमिका, माननीय माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांची भूमिका ती होती. छोट्या राज्यांची संकल्पना होती. 2 वेगवेगळे राज्य झाले, 2 मराठी भाषिक राज्य झालेत, तर बिघडलं कुठे? पण तिथे ही जी काही तुम्ही आता प्रोव्हिजन करून नवीन विधान भवन बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तुम्ही वेगळ्या विदर्भाला न्याय देण्याची किंवा वेगळा विदर्भ करण्याची तुमची मानसिकता नाही. तुम्ही महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण करत असताना विदर्भाला दुर्लक्षित आणि उपेक्षित करून अशी तुमची भूमिका दिसते. अध्यक्ष महोदय, फार तर 70, 80, 100 होईल परिसीमन नंतर, तिथे ती व्यवस्था आहे. पण त्यामध्ये दुर्दैवानं ते होत नाही. आज मंत्रिमंडळ पायाभूत समिती जी मध्ये या संबंधीचा प्रस्ताव घेऊन जे काही 28 पर्यंत बांधकाम आपण करण्याचा निर्णय घेतलाय, मला वाटतं की यामधून या सरकारची 1200 कोटी रुपये खर्च करून एकूणच त्यामध्ये हे जर निर्णय वेगळ्या विदर्भाचा तुम्ही घ्यायचा निर्णय घेतला असता तर कदाचित हे एवढा खर्च 1200 कोटीचा वाचवता आला असता. मला मंत्री महोदयांना विनंती असणार आहे की आपण या संदर्भात आपली भूमिका जरा सांगितली पाहिजेत आणि या संदर्भात बोललं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अगदी तुडबुंजी व्यवस्था त्या ठिकाणी, रस्त्यांची परिस्थिती